आता घरी गेले ना, आता अर्धा तास झाला ना कीर्तनाला, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय नाही का, नुसता जागेवरच हस. सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. आता तुम्हाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का, अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक हा रोग नाही. जनरली डॉक्टर लोकांनी शब्द पाठ केलाय. काय आला, काय आलो, अटॅक. काय अटॅक, लिहून घ्या. शिक्षक बिक्षक डॉक्टर बिक्टर कोणी असले तर, अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? करेक्ट. मानसिक तणाव. आणि बसलेली सगळी माणसं स्टेजवर, खाली, खुर्चीवर, माझ्या सगळं तणावात आहेत सगळ्यांना. काहींना इस्टेट मोकार आहे, सांभाळाय माणसं नाही. काहींचं घर भरलंय, गोळ्या लई, कपाटात नुसत्या गोळ्या, पालथ व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. पालथ झाला का उताना होत नाही, उताना झाला का पालथ होत नाही. डोळे वाचवायची दिली का मिटवायचं होत नाही, मिटवायची दिली का वाचवत. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, काहींना राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येणं, टेन्शन. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. टेन्शन. काहींना साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, खाऊच नको. प्रत्येकाला आजार आणि प्रत्येक माणूस रोग्यात. मग अटॅक काय येतो याचं उत्तर सांगून टाकतो, आणूनच दाखवतो तुम्हाला. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. एज्युकेटेड लोक, शाळेतले पोरं पोरी, एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. म्हणजे प्रत्येक माणसाला मेंदू दोन, लहान मेंदू, मोठा मेंदू, बरोबर आहे. हृदयाला कप्पे 4, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, 4 कप्पे हृदयाला. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन ब्लड, 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि माणसाला थिंकिंग हाय झालं आणि ब्लड कमी पडलं का घाम येतो. घाम. आणि घाम आला तो म्हणतो मी उरकलं, मी आला. इट इज कॉल्ड अटॅक. याला अटॅक म्हणा. अटॅकला औषध नाहीये. अटॅक हॅज ए नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, नाही सोडून द्यायचं तो विषय, तो पुन्हा हो ना हो. आणि अशी जी माणसं असतात त्यांना अटॅक येत नाही. या अटॅक बिपर शिवबेबी काय नाही भाऊ, हे चाललंय. सरळ बसायला आणाले पोरं पटकान बाकड्यावरचे, ही माझ्यासमोरची टोळी. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडली तो. त्याला काय माहिती, 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. खालून नोडून वरून जुडो. चौथीला कोण आहे रे तुमच्या? चौथीला एक तू डायरेक्ट चौथीला गेला. हा खाली तो 5वीला हा 4थीला आहे. डायरेक्ट 3 वर्ष बंद होती चौथी. आता हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. इंद्रिकर मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल. तुम्हाला प्रयोग दाखवतो जरा. शिक्षक कार्यकर्ते वगैरे पहा. लहानाले पोरं सरळ बसा पटकान. आणि एवढ्या पोरांनी जोरात बोलायचं लहानाऱ्या. शाळा सुरू झाली, जोरात बोला. झाली. क्लास सुरू झाले. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संघाचे कसे होतील? ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला?
हा, त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय कशाचा? करेक्ट. हा, मोबाईलचा. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात सांगा, तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? हो. मग मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले. हा, जोरात द्या. डोळे, कंबर, मेंदू. चला पटकन. डोळे, कंबर, मेंदू, झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय काय लागतं? चकना. बोलू द्या. हा, चकना. अजून करेक्ट. काय? पाणी. अजून सोडा. हा, करेक्ट. अजून फुटाणे, शेंगदाणे. अजून पापड. अरे वा, आपले दिवस बोगस गेले का नाही? आणि अजून काय लागतं? पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाला. सांगा 2-3 गेमची नावं पटापटा. पबजी, फ्री फायर, नूडल, कॉलम्बिटी. करेक्ट. आणि आता ह्या 2 महिन्यापासून एक नवीन आलंय ना, ते काय? चप्पल फिरवायची जागेवर पुष्पा. करेक्ट. पुष्पा. आणि ते वाक्य काय रे ते? उभा राह. हा, कसं आहे रे ते? आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दोस्ती झाली. कुणाशी? करेक्ट. आणि लोक म्हणतात इंद्रिकर काही बोलतो. मी पागल आहे का? दोस्ती कोणाची झाली? हा, पोरीशी. करेक्ट. तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही, पण गडी कामाला लागला. अरे वा. हा, तिनं ओळखलं, हा कामातून गेला. तिनं याचा ATM मोकळा, हा भिकारी. तिला पळून घेऊन गेला. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला जाग्यावर. आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू दहाव्या? मला आत्ता मरण यावा पोरानो, आणि तुमच्या पोटी जन्माला यावा. तो म्हणतो सध्या मरू नका. थोडं कानाला वाईट, पण सत्य. आणि खरं सांगतो मला, आज तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते वाक्चातुर्यातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे. मुंडे साहेबांकडे भाषणाची कला एकदम, धनंजय मुंडे साहेबांकडे 2-3 गोष्टी एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे. माणसं एकत्र करण्याची ताकद आहे. ती फार मोठी ताकद आहे. काय मत आहे तुमचं? माणसं एकत्र करून, त्याला एक साधा भाषेत सांगू का, कार्यकर्ते सांभाळण्याची कला आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या माणसाकडं वाक्चातुर्यता आहे, माणसं सांभाळण्याची कला आहे, आणि समाजामधलं प्रेम टिकवण्याची ताकद आहे. आणि ती प्रेम टिकवण्याची ताकद आहे म्हणून तर आपल्यातले एक माणूस इथपर्यंत मोठा होऊ शकतो. धनंजय मुंडे सारखा माणूस मोठा का झाला? त्याला 4 कारण आहेत. 1, त्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, त्यांच्यावर कुणाचा तरी
आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. आणि 3 स्वतःचे प्रयत्न आहेत. आणि 4 4 4 चौथं वाक्य नीट आहे का? पहिली गोष्ट प्रारब्ध आहे, दुसरी गोष्ट प्रयत्न आहे, तिसरी गोष्ट आशीर्वाद आहे, आणि 4 सेवा करण्याची ताकद आहे. या 4 गोष्टीमुळं तुम्ही मुंडे साहेबांचे नुसते कार्यकर्ते नाहीत, तर त्यांना हृदयात ठेवून काम करणार. मग वाल्मिकांना सारखी माणसं. आणि त्यांच्या गणपतीमध्ये आज आपण 2-3 संकल्प करू. थोडा राग आला तरी चालेल, पण सांगायला हरकत नाही. इथून पुढे सगळ्या परळीवाल्यांनी शिक्षक शाळेतले जे नोटीस बोर्ड आहेत, नोटीस बोर्ड शाळेचे हायस्कुलांचे, त्या नोटीस बोर्डवर गुरुजीला विनंती करून रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि तो हरिपाठातला अभंग मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. आजच्या मुलाला अध्यात्माची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच म्हणा ना. ती काळाची गरज आहे. आजच्या मुलाला जर अध्यात्म नसेल तर वाक्य सांगून देतो, तुमच्या माझ्या घरात थोडा तरी परमार्थिक ओलावा पाहिजे. माणसं मोठे व्हायचे असतील तर परमार्थिक ओलावा पाहिजे. घरात माळकरी पाहिजे, घरात शुद्ध शाकाहार पाहिजे, घरात तुळशीला पाणी पाहिजे, आणि देवाधर्माचं आचरण पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी कंट्रोल आहे, नाहीतर गुन्हेगार इतके आहेत महाराज, इतके 16चा बलात्कार करतो, 17चा खून करतो. आता एखाद्याला म्हणा तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रिकर भोकस, मुख शिंदो. मला भोकस ना अवघड नाही ना, पण ते 3 लाख तुम्ही खरासणार कवा? तुम्ही मारणार नाही. आजच्या मुलाला नाट फेस्टिवलच्या ह्या वर्षाच्या काळात मुंडे साहेब आणि कराड साहेबांच्या याच्या खाली विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलेच पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे का अभ्यासक्रमातच संत साहित्य घातलं पाहिजे. आलं तर परदेसी परदेसी जाना मुझे छोड़ के, पण कधी हमें और जीने की साहस न होती अगर तुम यदि ज्ञानेश्वर महाराज न होते तो ज्ञानेश्वरी न होती, तुकाराम महाराज न होते तर गाथा न होता, छत्रपती न होते तर महाराष्ट्र न होता. हे कशाचे पैसे नाही घालायचे. छत्रपती नसते तर आपली काय अवस्था झाली असती. म्हणून आपल्याला गणपतीत हे उगाच आरत्या करा बरं. आरती करणारे हाल होत्या माणसाचे. घंटी फिरली का ताट बंद होतं, ताट फिरलं का घंटी बंद होती. दोन्ही सुताव येतं तर गणपती बुडवतं. आणि गणपती मंडळानं अजून एक काम करावं अशी माझी इच्छा आहे. पटलं तर हा म्हणा. गुलालाचा वापर शक्यतो टाळावा. केमिकल, त्याच्यात केमिकल आहे. पैसे देणारे कोण आहे? आपण आहे. टाकलाय कोणच्या अंगावर? आपल्यात. मग आपणच आपली लाल करण्यात काय मजा? आपण कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजीलपणा आलाय आपल्याकडे. फाजीलपणा तुमच्या भागात आला का नाही? का बलून केलाय. बलून आणि त्या बलून मध्ये नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आला. कधी? लग्न लागायच्या टायमाला. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, दसमुसाळ्या गडी, आणि त्याला घातलं त्या फुग्यात. नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरिया मिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, ही बाजू इकडं काढणे, हा कोपरा लांबवणे, इथं केसाला आकडा देणे, आणि एक बट गालावर घेणे. खरंय का खोटंय पोरीनं? आणि ते घातले बलून मध्ये, आणि ती नवरी नवरदेवाला खेटली डान्स करताना. खेटली म्हणजे स्मॉल टच झाला. स्मूथ टच म्हणून आपण, स्मूथ टच झाला. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही.
टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा, आणि ते टच झाल्यामुळं ते भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. ऐन वेळेस नवरदेवच बदलावला. भांबावली गंमत. एक जण दारू प्यालं आणि लघवीला बसलं. पण बसून लघवी केली त्यानं, सरळच वहीनं. चौथा फेरा आला का काय असं झालं. 7-8 जणांनी डॉक्टरांकडे नेलं. ओळे म्हणले आमचा माणूस वाकडा झाला. डॉक्टर म्हणले घाबरू नका, इंजेक्शनची काही गरज नाही. त्यानं घाई फक्त पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. दोन चार जण गटारामुशाला दारू पिली. 2-4 जण दारू पिली 8 वाजता आणि म्हणले आज मटणच खायचं. ते म्हणले मग मटणाची दुकानं तर बंद झाली. त्याने सांगितलं मटण तर पाहिजेच आज, गटारामुश आहे. हे म्हणले आमच्या घरी, हा म्हणला माझ्या घरी बोकडं आहे बरं का, पण माई बायको नंगा ठेवू, ती मला हाणेल आणि तू मला हाणेल. हे म्हणले ती झोपली, आपण बोकड्या चोरून आणू. ते झोपली. हे 11-11:30 गेले, घेऊन आले, कापलं, शिजवलं, खालं, टाईट झाले आणि सकाळी उतारल्यावर ते निघाला घरी. तर त्याची बायको अंगणात झाडीत होती आणि बकरू तर बांधलेलंच होतं. त्याला तर चक्करच आली. तो म्हणला बायकोला, म्हणलं हा बोकडा इथं कसं काय. ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, निम्म्या रात्री तुम्ही कुत्रं घेऊन गेले कुठं. ती काय सुई लई नमुने. एक जण दारू प्याला स्टँडवर गेलं, एसटीत बसलं. पण ते कुठं बसलं, ड्रायव्हर शेजारी, ते बॅटरीच्या बॉक्सवर. ते बॅटरीचे बॉक्स आहेत त्याच्यावर. गाडी चालू झाली, ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. 1-1.5 तास गाडी, 60-70 किलोमीटर गाडी गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर पाणी प्यायला, चहा प्यायला उतरले. हे काही उतरलंच नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरने बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला. गाडी चालू आहे ना, त्याला गिअरच सापडा. इकडं पाय तिकडं पाय, गिअरच नाही. तो दारुड्या त्याला म्हणला तू काय सापडून राहिले तुम्ही. तो म्हणले गिअरच सापडा. गिअर आहे का हा गिअर आहे का. मी बसला तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने मागान, पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसानं, मी एका खसक्यात काढून टाकला. अशी एकत्र करा मग रामकथा ठेवा. नाही, इथून पुढे माणसांमध्ये बदल होणं काळाशी. माझा देह गेला तरी चालेल, पण देवावरचा भाव कमी नाही. आणि जर झाला तर चरण सोडी देवावरचा भाव कमी होऊ देऊ नका. जसं मुंडे साहेबांनी मग सांगितलं ना, कराड साहेब आहे, हे पुढेही कार्य चालूच राहणार. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार देवावर थोडं प्रेम करा. नाही, काळ अतिशय वाईट आलाय. तुम्हाला वाटतं आता काही नाही राहिलं. महिला मंडळ अजून एक माझं काम आहे तुमच्याकडं. तुम्ही म्हणाला ते पहिली तुळशी लावल्या म्या,
लावला. पण दुसरी गोष्ट, लोक पोरांना जरा मोबाईल पासून दूर ठेवा. एवढी वाईट स्थिती होणार आहे. अजून 5 वर्षाने 80% जनतेला डोळ्याचा आजार होणार. आम्ही शाळेत असताना एखाद्या पोराला चष्मा राहायचा. आज ज्युनियर केजीला चष्मा आहे. ज्युनियर केजी. 2 टीचर दिसते त्याला. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्याला 4 दिवस. अजून 5 वर्षाने डोळ्याचे आजार होणार आहेत. 5 वर्षाने कानाचे आजार होणार आहे. आणि 5 वर्षाने जेवढे लोक इथं बसलेत ना, यातले 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आता जर हे चेक केले नाही तर 100 येडे निघतील. आता एवढे तुम्ही डॉक्टर आणून चेक करून पहा, 100 प्युअर येडे निघतील. आणि 10-15 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या आहेत. मनोरुग्ण लोक झाले. एकटे बोला त्या कुत्र्याला लाथान, मांजरीला लाथान. काही माणसं मांजरीचा मुका घे, कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरव. तुम्ही 5 वाजता नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन पहा, थोबाड सोडून बसेल. काही माणसं मोटर सायकलवर चालले ना, कानात मोबाईल गुंतते, सरळ येड्या बाबलीत गेलं. मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण. आता मोबाईलमुळे तर सगळे मनोरुग्णाचे. लग्नीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं खाली. आणि वाचितही काय, शिळी गाभण आहे, बोकडे एक नाही. काय वाचत? मग आता शिळी गाभण राहिले, बोकडे ठेवून काय करायचं? आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. एलो एलो एलो. अरे तू बोलत नाही, बंद कर. एलो 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 एलो. काय मोबाईल, काय तरा नाही. याला कुठंतरी तुम्हाला कंट्रोल करावंच. आणि ही काळाची गरज आहे. तुम्ही मला नाव ठेवा, पण त्याला पर्याय नाही. हा, या पोरांना पसायदान शिकवलं पाहिजे. तू कितवीला आहे रे? मोठा 12वी आर्ट. सायन्सला आहे तू? सायन्सला नाही आहे. चेहरा सायन्सला नाही येतो. सायन्सला नाही येतो. नाही नाही, तुझा चेहरा सांगतो ना. नाही नाही, तू कॉमर्सला असणार. लगेच लक्ष. तुझ्या शेजारचं कितीला आहे? 12वी आर्ट. सायन्सला आहे का तू? विथ PCM. विथ PCM. विथ PCM. PCM ना. हा, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. PCM. मग तुमच्या फिजिक्स नंबर प्रकरणामध्ये एक नियम आहे. मी सांगतो तुला. हा, फक्त त्याचं नाव सांगायचं तुला. ऍक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल. ऍक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट द डायरेक्शन अपोजिट. इट इज कॉल्ड. अहो बाबा, नियम असा आहे, ऍक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट डायरेक्शन अपोजिट. इट इज कॉल्ड न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन.